नंतर इतक्या शांतपणे आणि इतकी उत्कृष्ट अशी भाषणं आपल्याला ऐकायला मिळत आहेत. तुम्ही थोडंसं सगळी माझे बांधव भगिनी ही सगळ्या मंडळी तुम्हाला अपरिचित आहेत. नेहमी इथे येणारे वक्ते नेते ते तुम्हाला परिचित आहेत. परंतु आज जेवढे जेवढे बोलले म्हणजे इतके मुद्देसूद वैचारिक लेवल अगदी सगळे म्हणजे ते प्रमोद असेल, अगदी तिकडून गायकवाडे, वागचौरे, कर्णिक, गणेश आहे, बाळासाहेब तर राहायचे सगळे मंडळी इतके उत्कृष्ट आणि शिंदे सुद्धा आपल्या याचे आहेत, सुगावचे येते. त्याच्यामुळं आमच्यापेक्षाही ओबीसीमध्ये खरंच ज्ञानी माणसं आहेत असं. आणि इथे नेतृत्व वगैरे अशी काही नवीन पिढी चांगली आहे असं मला सांगायचं आहे. आपल्यात काही स्पर्धा नाही, आपल्या तूर्त तरी आपल्यात कोणी नेता तो त्याचं हे असं काही नाही. आणि गावातसुद्धा ही अशी पहिली सवय आहे की माझे बरेचसे सहकारी समोर उपस्थित नाहीत. म्हणजे असं यापूर्वी असं नाही आहे की या गावामध्ये कोणती मीटिंग असो, कोणती सभा असो तर माझे बरीचशी माणसं आज मला नाही दिसत इथे, हा दिसत नाही. का बरं ते येऊ नये असं माझं म्हणजे ते कुणबीच येत ना ते. आणि कुणबी दाखले शेकडो हजारो मी काढून दिले तालुक्यात. कुणीतरी काल पोस्ट टाकली की कुणबी दाखले काढू, तुमचं काय बाबा नुकसान होतं. अरे कुणबी दाखले आम्ही काढून दिलेत ना बाबांनो. बाळासाहेब, प्रमोद आम्ही कायम आमच्यात एकत्र आहे. माळीजापच्या शेजारी गुरुजापे, गुरुजापच्या शेजारी नवलेवाडी, आपले बांधाला बांध शेजारी आहेत, आपले सगळे बांधव आहेत, आपण एकत्र राहतो कायमच. अगदी रेड्याला तीच परिस्थिती, सगळ्या गावांनी तीच परिस्थिती आहे. आणि कुणबी म्हणजे ओबीसीच झालेत ते. त्यामुळं जसं आम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला ओबीसीनी, ते म्हणतात काय व तुम्ही कालपर्यंत आमच्या मांडवत होते. होतो ना, आम्ही पाठिंबा द्यायला होतोच. भुजबळ साहेब होते आणि ओबीसीचे जेवढे नेते आहेत राज्य पातळीवरचे वेगवेगळ्या समाजाचे छोटे छोटे समाज आहेत त्या सगळ्यांचेच अगदी त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्हीसुद्धा दिलेलाच आहे. पण तो कुठं की कुणबी ज्यांची वंशावळ आहे, ज्यांच्याकडे पुरावे आहेत आणि खरोखर जे कुणबी म्हणजे तो शेती करणारा वर्ग, तो कष्टकरी करणारा वर्ग आणि त्याला खरंच जर त्याचं दारिद्र्य असेल आणि आहेच आहे मराठा समाजामध्ये सुद्धा फार अगदी गरिबी असलेले कुटुंब आहेत म्हणजे. आणि त्यांनासुद्धा कुणबी दाखले मिळून किंवा आणखीन काही प्रक्रिया चालू आहेत. आता जे चालू आहे प्रक्रिया ती कायदेशीर प्रक्रिया आहे, त्याच्यावर बोलायचं नाही. परंतु यांना सगळ्यांना अधिकृतरित्या कुणबीत यावं लागेल. आणि मग ती टक्केवारी बऱ्याच वक्त्यांनी सांगितली की 52% हे जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये ST म्हणजे आदिवासींमध्ये कोळी समाज, ठाकर समाज आणि भिल्ल समाज. आणि नंतर मागास SC त्या 2-3 जाती जमाती आहेत. हो, MG आहेत, नंतर दलित वर्ग आहे, नंतर आपले हे आहेत असे चर्मकार समाजसुद्धा आहे ते SC. तर त्या आरक्षणामध्ये कुणीच मागणी करीत नाही आम्हाला घ्या आदिवासींमध्ये मागासवर्गीयामध्ये. पहा बरं का म्हणजे गंमत. आदिवासींमध्ये धनगर समाज म्हणतोय, धनगर समाज की आम्हाला आदिवासींमध्ये घ्या ST. पण धनगर समाजाला ऑलरेडी NT हे आहे म्हणजे 27 19% आपण OBC सगळे. OBCमध्ये 450 जाती आहेत OBCमध्ये. हो, आणि मग NT अबकडमध्ये ह्या जाती आहेत सगळ्या, वंजारी, धनगर किंवा इतर बऱ्याचशा त्या आहेत, बेलदार आहेत, वडरा समाज आहेत. तर त्याच्यातला फक्त धनगर समाजच एक म्हणतो की आम्हाला आदिवासींमध्ये ST घ्या. आदिवासी म्हणजे ते डोंगरदऱ्यात राहणारे आदिवासी, डोंगरदऱ्यात राहणार. आणि धनगर समाज म्हणजे भटक्या याच्यामध्ये ते टाकलेलं आहे. पण अद्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, ही घटना जी चौकट आहे, ही चौकट कोणी मोडूच शकत नाही. ही चौकट मोडू शकत नाही कोणी. मग हे का बरं आलं मग ओबीसीमध्येच आम्हाला आरक्षण द्या ही मागणी का आली. तर माझ्यापूर्वीच्या सगळ्या वक्त्यांनी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी पण ज्यांना कुणबी दाखले पूर्वी मिळाले असतील, आजही मिळतील, उद्याही ज्यांच्या
काही नोंदी असतील, पुरावे असतील, परंतु अफिडेव्हिटवर पाहुणे रावळ्यांच्या अफिडेव्हिटवर दाखले द्या, हे असं कसं होईल? ते नियमाला धरून होणार नाही ना. समजा मी एक आहे, माझा पाहुणा सगळा सोयरा तो जर दुसऱ्याचा असेल तर मग मी प्रतिज्ञापत्रावर त्याला ते सरकार कसं काय ते देणार? असा तो गुंता आहे थोडासा. आणि त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही आहे काही. तुम्हाला न्याय्य पद्धतीने, कायदेशीर पद्धतीने, घटनात्मक पद्धतीने, वैध मार्गाने दाखले मिळू द्यात, तुम्हाला सुद्धा सवलती मिळू द्यात आणि ते आरक्षण घ्या. त्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. परंतु ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. म्हणजे इथे पंगत बसली, स्वयंपाक केला आहे 100 माणसांचा, त्याच्यात आणखीन 100 माणसं जर बसली तर त्या बुंदी करणाऱ्याच्या त्याला हातवर करावं लागतील ना. अशातलाच भाग आहे हा, मांडवाला हात लावायचा. आणि म्हणून तो विरोध आहे. भुजबळ साहेब जे बोलतात तेच मी बोलतोय आणि तेच सगळे नेते तालुक्याचे, जिल्ह्यातले बोलत आहेत. आणि स्पष्टपणे भुजबळ साहेबांनी ही बाजू ही मांडलेली आहे, स्पष्टपणे मांडलेली आहे भुजबळ साहेबांनी. आणि ओबीसीच्या अनेक नेत्यांनी मांडली. त्यासाठी त्यांच्यावरही भरपूर टीका झाल्या आहेत. भुजबळ साहेबांसुद्धा अतिशय गलिच्छ पातळीवर टीका झाल्या. त्या सगळ्या ओबीसींच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहन केल्या. कारण का हा प्रश्न आपल्याला शांतता मार्गाने सोडवायचा आहे. आपल्याला समाजामध्ये वितुष्ट आणायचं नाही. सगळ्या जाती धर्मामध्ये आपण सगळे एक आहोत. सगळ्या जाती, सगळे धर्म, सगळं आपण एक आहोत. या गावात सुद्धा एकच आहे. आता जरी माझे काही बांधव नसतील, उद्या सकाळी परत आपण एकत्र आहोत. सकाळी परत आपण दुसऱ्या गावच्या विकासाचा काही विषय असला तर सर्वांना एकत्र येऊन बसू. परंतु मी इथंच नाही तर तालुक्यातल्या सगळ्या कुणबी दाखल्यावाल्यांना आवाहन करेल की नगरचे एल्गार मेळाव्याला तुम्ही या. हां हो. आणि मग आमच्या डोक्यात ते नाही आहे काही. तुम्हाला सुद्धा ते मिळावं. तुम्हाला लेकरं बाळ आहे, मग आम्हाला बी लेकरं बाळ आहेच ना पुढच्या पिढीला. आता आमचे लेकरं जाऊ द्या, आमच्या पिढीची लेकरं शिकले, सवरलेत, त्यांच्या गुणवत्तेवर ते लागलेत, जे लागले असतील ते लागलेत. परंतु पुढची जी पिढी आहे, समजा मुलं मुली, मी नेहमी सावित्री फुलेंचा उल्लेख करतो प्रत्येक मिटिंगमध्ये की सावित्रीबाई फुले यांनी शेण खालं अंगावर पुण्याला, म्हणून एवढ्या मुली शिकल्यात. आजही मुली कलेक्टर झाल्यात, DSP झाल्यात, राष्ट्रपतीपर्यंत गेल्यात. हे त्या सावित्रीबाईंचं योगदान आहे, तुम्हाला सांगतो. मग यांच्याविषयी सुद्धा किती बरळ आहेत हे काही माणसं, कितीतरी बरळ आहेत ना. सावित्रीबाई फुलेंविषयी सुद्धा भरपूर बरळ आहेत. आता तो एक प्रश्न आला आहे इथे की मी महिलांविषयी अनुदान काढले असं काहीतरी म्हटले ते काल. अहो ते प्रश्नावली आहे. सध्या जो सर्वे चालू आहे, जो मागासवर्गीय आयोग नेमला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी, त्या आयोगाने शासनाने जवळजवळ 100-150 प्रश्न तयार केलेत आणि त्या प्रश्नांना त्या घरोघर जाऊन उत्तरं मागितलेत. तर त्याच्यातले काही प्रश्न आहेत की त्यांनी त्या सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रश्न विचारायचा. ते 1-2-3 प्रश्न मला थोडे जरा असे हे वाटले, खटकले. आणि म्हणून कोथरूडच्या मिटिंगमध्ये मी हे बोललेलो आहे तिथे की काय प्रश्न आहे. ते प्रश्न डायरेक्ट आहे, म्हणजे विधवानी मंगळसूत्र तुमच्या घरात घालतात की नाही, कुंकू लावतात का नाही, तुमच्या घरात शौचालय आहे का नाही, हे सरकारचे प्रश्न आहेत हो, म्हणजे ते मी नाही बोललेलो. आणि मग त्याच्यातले प्रश्न आहे ते, ती सूची आहे प्रश्नांची आणि ती उत्तरं त्यांनी मागितली. म्हणून मी म्हटलो अशा तऱ्हेचे पुन्हा चातुर्वर्ण्य आणणारे जे प्रश्न आहेत हे, आणि या मार्गाने असं तुम्ही प्रश्न कसे काय ते सरकारने आखले. दरवर्षी आमचा सरकारवर आहे. आणि म्हणून लगेच ते काही मंडळींनी त्याचं काही जास्त अभ्यास न करता मी असं काहीतरी बोललो महिलांविषयी, असं काही नाही. व्यवसायावरून बोललो. समजा 12 बलुतेदारांचा व्यवसाय आहे. काय व्यवसाय आहे 12 बलुतेदारांचा? छोटे मोठे समाज आहेत, त्यांना शेती नाही. समजा ते समाज त्यांच्या पद्धतीने व्यवसाय करतात. सगळ्यांची मी नावं घेत नाही, इथे आहेत, तालुक्यात आहेत, की त्यांच्या पद्धतीने ते व्यवसाय करतात. आणि मग ह्या इथे जर काही व्यवसाय असेल तर त्यांनी काय दुसऱ्या समाजावर बहिष्कार टाका असं कोणी बोलणार नाही. आम्ही बोललेलो नाही आहे काही. समजा अकोल्यामध्ये काही व्यापारी आहेत, राजूरला आहे, कोतुळा आहे, शमशेरपूरला आहे, बैठका आम्ही बोलतो. इथं 12 बलुतेदार आहेत, अल्पसंख्याक समाज आहे, OBC समाज आहे, इतरही समाजाची व्यवसाय कोणालाही कोणता व्यवसाय करायची परवानगी असते. कुणी कोणता व्यवसाय करू शकतं. म्हणजे आता काय असं नाही की हे काम सुतार समाजाचं त्यांनीच करायचं, न्हावी समाज त्यांनीच करायचं, इतर समाजाचं कापडाचं त्यांनीच करायचं, असं काही नाही. कुणी कुठलाही व्यवसाय करू शकतो.
तर व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवसाय पाहायचा, त्याचं गिऱ्हाईक कोण आहे हे नाही पाहायचं, तिथं कोण कामाला हे पाहायचं नाही. म्हणजे कोणी एकमेकाविषयी हे करायचं नाही, बहिष्काराची भाषा वापरायची नाही, अशी मांडणी आम्ही केली. मांडणी आम्ही अशी केली, आम्ही काय समाजामध्ये तेढ वाढावं असं नाही केलं. समजा शेतकरी उत्पन्न काढतो, तो शेती करतो, कोणी देवाची पूजा करतो समजा, कोणी नाही करीत, किंवा कोणी याचं काम करतं, त्यामुळे याच्यातून सामाजिक तेढ वाढेल किंवा जातीय तेढ वाढेल असं कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. आणि मी तर म्हणजे आम्ही मंडळी कायम सर्व समाजांमध्ये राहणारे माणसं आहोत. मी कसा बोलेल मराठा समाजाला वाईट वाटेल किंवा त्यांच्या भावना दुखवतील असं मी बोलूच शकत नाही ना, स्वप्नात सुद्धा बोलू शकत नाही मी. आणि म्हणून काही नाही विपर्यास केला शब्दशेल किंवा मराठा समाजाच्या भावना दुखवल्या, मराठा समाजाविषयी अपशब्द वापरले, महिलांविषयी वापरले, काही मी अपशब्द वापरला नाही. तरी जर माझ्या शब्दामुळं काही भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी दुपारच्या प्रेसमध्ये ते सांगितलं, तुमच्या भावना जर दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, शब्द मागे घेतो. राहिला प्रश्न जरांगे पाटलांचा. जरांगे पाटलांनी मोठी चळवळ खरंच उभी केली. एक साधा माणूस त्यांनी एवढी मोठी चळवळ उभी केली, एवढे महाराष्ट्रातले लाखो कोटींनी लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. आणि ते न्याय आहे. कसं आमची मागणी जी आहे ना की आरक्षण मिळालं पाहिजे, सुरुवातीला असं वाटलं आणि मग गोरगरिबांना असं वाटलं आता हे सरसकट आरक्षण मिळून देणार. सरसकट त्यांची मागणी ती होती की सरसकट, काही नोंदी पाहू नका, दाखले पाहू नका, काही इकडं पुरावे शोधू नका, काही निजामकालीन का काय त्र्यंबकेश्वरच्या पुजारी अमकं धमकं एवढं सापडलं तेवढं सापडलं आणि सरसकट आरक्षण द्या आणि ते ओबीसीतून द्या, अशी मांडणी केल्यामुळं लोक आकर्षित झाले. त्यांच्याबद्दल थोडंसं एकेरी शब्द आला माझ्याकडून त्या कोतुळच्या याच्यामध्ये. त्याच्याबद्दल सुद्धा जरांगे पाटलांच्या मी काय एवढा उंचीचा माणूस नाही, मी मोठा माणूस नाही, मी साधा माणूस आहे, त्याच्याबद्दलही मी ते शब्द मागे घेतले आणि दिलगिरी व्यक्त केली. आता राहिला प्रश्न काय? राहिला प्रश्न तर शिवळा करणार आहे त्या पोराचा. येवले नावाचा पोरगा आहे इंदुरीचा. अहो इंदुरीचे सगळे येवले माझ्या भावासारखे, तुम्हाला सांगतो माझ्या भावासारखे सगळे. मी इंदुरीचे येवले आणि इंदुरीचे येवले माझ्या भावासारखं नातं आहे त्या सगळ्यांचं, त्यांच्या कुटुंबातल्या लोकांचं. येवले म्हणजे माझे भाऊ आहेत. त्यांच्या कुटुंबातले मी उल्लेख करील की रावसाहेब येवले एक मोठे हे होते, इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर. माझ्या सख्या भावासारखं नातं होतं त्यांचं. आणि त्यांनी माझ्या कुटुंबावर किंवा माझी 25 वर्षापूर्वी गेलेल्या आईवर बोलावं आणि शिवीगाळ करावी याच्यासाठी मला थोडंसं गैरून आलं नाही, असं नाही. परंतु त्यांची काय असेल ते त्यांचा लकलाभ, मी त्या संस्कृतीचा नाही, मी त्या विचाराचा नाही. आणि म्हणून मी शांतपणे ऐकून घेतलं. काही म्हणे तुम्ही कट का नाही केला फोन, जाऊ द्या ऐकू द्या म्हणलं, लोकांना ऐकू द्या, जाऊ द्या. काय मी काही प्रत्युत्तर केलं नाही. परंतु असं बोलणारा माणूस, आईमावर शिवी देणारा माणूस माझा निषेध करणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये फिरत होता. माझा निषेध करण्यासाठी जी पत्रकार परिषद होती त्याच्यात तो फिरत होता. याच्यावरून समजून घ्या तुम्ही काय असेल ते. मला आता काही ते वाढवायचं नाही, मी विषय प्रेस कॉन्फरन्समध्ये मिटवलेला आहे, तो विषय मिटलेला आहे आता. परंतु नको त्या पद्धतीने असे आरोप करणं व्यक्तिगत पातळीवर हे बरोबर नाही. आणि म्हणून मला थोडेसे काही खुलासे करावे लागले प्रेस कॉन्फरन्समध्ये की एक जण म्हणला यांची लायकी बुटाजवळ आहे, यांच्यावर पिचड साहेबांनी बूट काढला होता. पिचड साहेबांनी ज्या माणसावर बूट काढला होता त्या माणसाचं नावच सांगतो आता, प्रेसमॅनने सांगितलं सावंत साहेबांवर बूट काढला होता, कारखान्याची मिटिंग चालू होती. मी स्वतः पिचड साहेबांना पकडलं असं बाळासाहेब, आणि राजेंद्र डावरे जे आहेत निमरळचे संचालक, त्यांनी सावंत साहेबांना पकडलं. म्हणजे आम्ही भांडणं सोडवणारी माणसं आहेत. मला नाही बूट काढलेलं साहेबांनी कधी. माझी लायकी बुटाजवळ आहे का कुठे ते समाज ठरवतो. अशी लायकी आमची काढता का तुम्ही? तालुक्यासाठी काय केलं आणि काय दिवे लावले अख्या जनतेला माहिती आहे. तालुक्यासाठी काय केलं आणि गावासाठी काय केलं अख्या तालुक्याला माहिती आहे मी काय केले. 35-40 वर्ष मी सगळं याचं सोडून सगळं मी 24 तास काम केलं आहे समाजासाठी आणि गावासाठी आणि तालुक्यासाठी. काही संस्थांवर मी कामं केली. कोणी म्हणतं बुवा मराठा समाजामुळे तुम्ही मोठे झाले, असं नसतं काही. समाज एकमेकाचे सगळे आपण भाऊबंद आहोत. जो काम करतो त्याचं योगदान असतं काहीतरी, त्याची तपश्चर्या असते. तुम्ही कारखान्यावर बुवा आमच्यामुळं आले, ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. परंतु मी ज्यांच्या पॅनलचं नेतृत्व मानलं,
माझे चेअरमन किंवा आमच्या पॅनलचे नेते ते जेव्हा मला जर म्हटले ते की राजीनामा द्या बुवा कारखान्याचा, तुम्ही असं असं हे केलं तर देऊन टाकेल राजीनामा. काय कारखान्याचा डायरेक्टर म्हणजे काय राहते त्याच्यात, बोकांडी कर्ज करून घ्या, उतारे बँकेकडे गाण ठेवा, 24 तास राब कर्मचाऱ्यासारखं राहा. काय अगस्तीच्या डायरेक्टरची काय अवस्था आहे. संगमनेरचा डायरेक्टर मी 10 वर्ष होतो. तिथं एक स्टेटस प्रतिष्ठा काहीतरी वेगळं एक स्टेटस होतं तिथं. आणि माझे नेते भाऊसाहेब थोरात कायम सांगायचे की वय झालं तरी शेवटपर्यंत समाजाचं काम करायचं. आणि ते स्वतः म्हणायचे की माझे पाय, माझे हात आणि माझं डोकं शाबूत आहे. तसं मी पुन्हा सांगतो, दुपारी बोललो, माझं वय 68 आहे, माझे पाय शाबूत आहे, माझं डोकं शाबूत आहे, माझं कुठलंही मानसिक संतुलन आदून बिघडलेलं नाही. मी एकदम क्लिअर आणि एकदम फिट आहे. परंतु फिट असलो म्हणून भांडणं करायची नाही, मारामारी करायची नाही. भांडणं मिटवणारी माणसं आहेत आम्ही संघर्ष वाढवणारी माणसं नाही. मी काल दुपारपासून अजिबात विचलित झालो नाही, तुम्हाला सांगतो, अजिबात विचलित नाही झालो. फोन आले ते व्हॉट्सअपचं असं तसं सगळं फिरत होतं, परंतु अजिबात विचलित झालं. मी उलट सगळ्या पोरांना सांगतो शांत राहा, शांत राहा. बाकीच्या कार्यकर्त्यांना, म्हणजे आमच्याच पोरांना नाही, बाकीच्या कार्यकर्त्यांना की शांत राहा. आपण उभी केलेली चळवळ आहे ती मोडल. समजा काही जर उद्या वाढलं, समजा गेले असते 4 जण, याला धर त्याला धर, याला पटकव त्याला पटकव, अशी आपली संस्कृती नाही आहे. आपण स्टँडर्ड माणसं आहोत. अहो शाहू फुले आंबेडकरचा विचार मांडणारी माणसं आहे आपण. महात्मा फुलेंनी अंधश्रद्धेच्या विरोधात काम केलं म्हणून महात्मा फुलेंचं आम्ही कौतुक करतो. छत्रपतींनी 12 बलुतेदार सगळे मावळे उभे केले, सैन्यामध्ये मावळे होते. छत्रपतींचा जीव कुणी वाचवला? जीवा महाला नावाचा नाभिक समाजाचा माणूस होता. छत्रपतींच्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या जाती जमातीचे लोक होते. छत्रपती एकट्या नाही समाजाचे, ते अख्ख्या महाराष्ट्राचं ते दैवत आहे. महात्मा फुले एका समाजाचे नाही आहेत. सावित्री महात्मा फुले ही फार योगपुरुष झाले. डॉक्टर बाबासाहेब योगपुरुष आहे हो, त्यांचा विचार मांडणारे आम्ही माणसं आहोत. त्यामुळं हे भांडणं तंटे वगैरे हे आमच्या याच्यात बसत नाही. मी म्हटलं जर काही वातावरण वाढलं आणि तरी आपण विचलित झालो नाही, आपण चळवळ पुढे चालू ठेवली. आपण बैठका पहिल्या बसून झाल्या, आपल्या 5-6 बैठका झाल्यात. आपण काही असं कुठं टीका टिप्पण्या कोणावर किंवा काही असं निंदा कोणावर केलेलं नाही. फक्त आपण आपलं संघटन मजबूत करू एवढीच भूमिका आहे. आणि मग एक आहे की आतापर्यंत मी वेगळा भाव विकासाच्या कामात, संस्थात्मक कामामध्ये, पण खरंच आता त्या कामाचा मला खरंच कंटाळा आला आहे. आता किती करायचं कवर. मग आता छोट्या वर्गासाठी किंवा ओबीसीसाठी असं वाटलं की ओबीसी आता संकटातच आहे ना. सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की ओबीसी खरंच संकटात आहे. आणि म्हणून ओबीसीसाठी एकजूट करण्यासाठी जर तुम्ही सगळे एकत्र आहेत, त्याच्यात मी का पडू नये. याचा अर्थ असा नाही की मी दुसऱ्या इतर समाजाचं काही करणार नाही. त्यांचाही काही प्रश्न तयार झाला, त्यांच्या अडचणीला आपण आहेच आहे ना आपण. आता या क्षणावर काही अडचण होऊ द्या माझ्या गावातला किंवा तालुक्यातल्या इतर दुसऱ्या बहुजन समाजाच्या माणसावर, त्या क्षणी आम्ही तिथं हजर राहू, असं कामच आहे. परंतु जास्त वेळ आता समाजासाठी ओबीसीसाठी द्यायचा असं ठरवलंय, तो देणार. इथून पुढच्या कामामध्ये आपण एकजूट करणार आणि आपण मुलाबाळांना शिकवणार, मोठं करणार. तुम्हाला सांगतो माझे विचार फार हे आहेत की आपण सगळं हे करू ना, आपण सगळं काहीच अडचण नाही. कायदेशीर बाब आहे, थोडीशी हरकती घ्यायचे आहेत. वकील साहेब तिकडं फार मागं बसलेत, पांडे साहेब तिकडं. तुम्ही थोडंसं ज्ञानी मंडळी जेवढे असतील ते तरुणांना सांगा की जे ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत याच्यावर हरकती 16 तारखेपर्यंत. तर आपलं आता 3 पर्यंत आपण याच्यात राहू. 3ला जास्तीत जास्त संख्येने आपण जायचं आहे नगरला. आणि ते आल्यानंतर मग हरकती आपल्याला जे घ्यायचे त्याचं फॉर्मेटवरून येईल. आपण सगळं तयार करू, इथे सगळे कार्यकर्ते आपली तालुका पातळीवर आपण तयार करू जशा हरकती. आणि ही कायदेशीर लढाई. आता ही सभा भाषणं वगैरे असं काही करायचं नाही आपल्याला. आणि व्यवसायामध्ये सुद्धा आपण एकमेकाचे निगडीत आहोत. आपण आपले व्यवसाय सगळे एकमेकाशी निगडीत आहे. ही आपली काही व्यवस्था अशी चातुर्वर्ण्याची नाही आहे. आपली व्यवस्था जी आहे एकमेकावर डिपेंड आहोत आपण सगळं. एकमेकाचे बांध शेजारी आहेत सगळं. आणि मग एकमेकाला सहकार्य करायचं इथं. त्यामुळे काय कोणाला बोलायचं बोलू द्या, आपण त्याची काही दखल घ्यायची नाही. जे बोलले असतील त्यांना लकलाभ. त्यांनी निषेध केला माझा, मी काही नाही. मी म्हटलं हो ते मोठी माणसं आहे, मी छोटा माणूस आहे. काही त्यांचं त्याला आवडलं असेल काही. परंतु जे त्याला काय म्हणतो आपण, ज्याला जे काही जाणकार माणसं आहेत त्यांनासुद्धा काही गोष्टी त्या आवडल्या नाही. म्हणून दिवसभर त्यांचे मला फोन आले की तुम्ही जरा संयम ठेवला, काही तालुक्यात वातावरण वेगळं होऊन दिलं नाही, म्हणून काही गोष्टी आपण त्या दृष्टीने केल्या. शब्द मागे घेण्यात किंवा काही
समाजाचं हे करण्यात काही बिघडत नाही त्याला, म्हणून मी बोललो. मला बरेच म्हणे नाही नाही तुम्ही दिलगिरी व्यक्त करू नका. म्हटलं नाही, मला राहायचं आहे त्यांच्यामध्ये काय 24 तास. आणि एक शेवटचं मी सांगतो की गावामध्ये सुद्धा ठीक आहे, आज आपले बांधव नसतील, उद्यापासून पुन्हा चहा प्यायला आपण एकत्र, हां सगळं. त्याच्यामुळे असं आपल्या गावातही वातावरण करायचं नाही, दुसऱ्या गावात नाही, तालुक्यातही नाही करायचं. हां, फक्त एवढाच मुद्दा आहे. आणि म्हणून केस दाखल करायचं कालपासून चाललं होतं, पोलीस स्टेशनला जायचं, बा मोर्चानी गुन्हा दाखल करायचा. म्हटलं करू नका आपण, मी स्वतः काही फिर्याद देणार नाही, मला काही द्यायची नाही माझ्या दृष्टीने, ती फार किरकोळ गोष्ट आहे. परंतु मी आज त्या व्यक्तीचे काही नेत्यांबरोबरचे फोटो पाहिलेत, मग काय समजायचं हे आता, म्हणजे मला नाव घ्यायचे नाही प्रमोद, पण त्या व्यक्तीचे काही नेत्यांबरोबर फोटो मी पाहिलेत आज व्हॉट्सअपला. म्हणजे ते कुठून काय चालतंय मला काही समजत नाही. परवापर्यंत काही माझ्याशी चांगली बोलणारी माणसं काल लगेच अचानक कशी काय तिथं गोळा झाली, याच्यामुळे काय षडयंत्र आहे हे सुद्धा ते माझ्या पद्धतीने मी शोधील. काही माणसं म्हणे कॅनॉलची पाहणी करायला आले होते, ती कशी काय आजच का बरं आली, नंतर इथे काय म्हणे एक जण म्हणे निषेधाच्या घोषणा दिल्या वगैरे वगैरे. आता निषेधाच्या घोषणा देऊन किंवा हे करून काय मला काय त्याचा फरक पडणार आहे, काय मला फरक पडणार आहे त्याचा काय. त्यामुळे असं काही नाही आहे. तेवढं त्यांची काय असेल त्यांनी त्यांच्या पातळीवर ते बघावं, मला काही त्याच्यात वाढवायचं नाही. परंतु हे बरोबर नाही असं त्यांच्या पातळीवर त्यांनी ते करावं, ते काय असेल किंवा सरकारने करावं. आमचं भांडण हे सरकारशी, आमचं भांडण इथं गल्लीबोळात नाही, कोणाशी तालुक्यात नाही, गावात नाही, आमचं भांडण सरकारशी. सरकारने काय असेल ते त्याच्यात हे केलं पाहिजे. पण सरकारसुद्धा असं दुटप्पीपणाची भूमिका सध्या घेते. मला राजकीय बोलायचं नाही आज, परंतु बोलतो. सरकारसुद्धा ओबीसींचा गळा घोटू पाहते सरकारसुद्धा, आणि म्हणून ओबीसीने एकत्रच राहिलं पाहिजे आता स्वतःच्या अस्तित्वासाठी. तुम्हाला सांगतो हो, आज मी तिला सरकारसुद्धा खेळवते, त्यांना बी खेळवते आणि आपल्याला खेळवते. त्यामुळे आपली एकजूट मजबूत राहिली पाहिजे. आणि गावामध्ये सुद्धा सगळ्यांना मी तरुण पोरांना सांगतो, जाऊ द्या तुमचं काय कोणी अपमान केला असेल, काय कोणचं काय झालं असेल. मला कळालं त्याविषयी की माझ्या बंधूच्या थोरले बंधू वारले, दशक्रिया होती, माझे आईवडील पूर्वीच वारलेत, माझे 2 बंधू एवढ्यात गेलेत. आणि त्याच्या आधी गावातल्या आमच्या काही तरुण मित्रांनी स्वच्छता मोहीम केली. अगदी ग्रामपंचायतीकडे पैसे नाही म्हणून ते नदीचा रस्ता साफ कर, गाव साफ कर, सगळं हे कर. आणि मग तिथं काहीतरी झाला वाद, थोडासा झाला वाद, आमच्याच पोरांनाच डाखरलं आमच्याच पाटलांनी, की ज्या पाटलाला मी 2-3 वेळा वाचवलेलं आहे. मला बोलायचं नव्हता तो विषय, मी ग्रामसभा घेऊन त्याचा बंदोबस्त मी करणार आहे. 26 जानेवारीला मला कार्यक्रम होते, 26 जानेवारीला कारखान्यावर कार्यक्रम, आणखीन काही कार्यक्रम होते, त्याच्यामुळे मी आलो नाही ग्रामसभेला. पण येईल मी पुन्हा स्वतः ग्रामसभा घेईल की गावच्या पोलीस पाटलाची जबाबदारी ही स्वच्छता करण्याची आणि शांतता ठेवायची आहे सगळे गावामध्ये. माझ्या पोरांना दमबाजी करायची, तुमच्यावर केसेस करतो असं दाखल करणारा कोण लागून गेला पोलीस पाटील? पोरांना दम दिले, तुमच्यावर केसेस 17 वेळा. एक आमच्या गरीब, आमच्या भालेरावाचं एक गरीब, एक आमच्या भालेराव सुधार समाजाचं लग्न होतं, तिथंसुद्धा मी कलेक्टरला फोन करतो, मी आमक्याला फोन करतो, आमका केस करतो, तमका केस कर म्हणलं, कुठं केस करायची, घ्या लावून लग्न म्हणलं काय होते. अरे अशा तऱ्हेचं वर्तन तुमची इथं भांडणं झाली, मी सोडवली आहेत, तुम्ही आमच्या पोरांशी अशी दादागिरी करता काय? आणि ते ग्रामपंचायतवाले म्हणतात लई घाण झाली ती गावामध्ये ना, आता आम्ही घाण साफ करणार आहे. आता घाण साफ करायची, पूर्वी साहेबांनी लई घाण करून ठेवली गावात. म्हणजे मी घाण केली गावामध्ये? या बकळी या काय मी घाण केल्यात काय बकळी गावातल्या? मग ज्यांच्या बकळी असतील त्यांनी स्वच्छ करायत ना, त्या सगळं काढायचं आहे मला. शारदाबाई असते तिकडं, सगळ्या बकळींचे घाणी काढायचे आणि सगळ्यात स्वच्छ करायचे. आतापर्यंत लई शांत राहिलो, गणसहज केलं मी. माझी तक्रार करता काय? माझे नेते बाळासाहेब थोरात आणि त्यावेळेस पिचड साहेबांबरोबर होतो मी, तिथे जाऊन तक्रार केल्या की हे विकासाच्या कामात आडवे येतात, विकासाच्या कालही काहीतरी झालं का जरूर तुम्ही विकासाच्या कामात आडवे येतात. अरे कुठल्या तऱ्हेने तुम्ही चालले तिथं? आणि माझ्यावर पोस्ट टाकणाऱ्यांनाच मी सांगतोय, या गावातले काही माझे ज्या कुटुंबाशी माझे सलोख्याचे संबंध आहे, त्यांच्या आईवडिलांशी, त्यांचे पोरं माझ्यावर पोस्ट टाकतात आणि माझा निषेध करतात. अरे तुमची भांडणं मी सोडवलेत, तुमच्या कुटुंबातले प्रश्न मी सोडवलेत, आणि तुम्ही काय माझ्यावर पोस्ट टाकता? एवढा त्याग करा तुम्ही. तुमच्या जन्माच्या आधीपासून मी राजकारणात आहे, तुमचं एकूण वय माझ्यावर जे पोस्ट टाकतात मला काही त्याचं वाटत नाही. तुमचं एकूण वय आणि माझं राजकीय वय सारखं आहे, तेव्हा जरा तारतम्य ठेवा इथून पुढं. एवढंच मी सांगतो. आम्हाला वाढवायचं नाही, मिटवायचं आहे. इथून पुढं जरा विचार करीत जा. तालुका पातळीचं भांडण असेल तिथं तालुक्यात आम्ही पाहू, तिथं आम्ही काही इथे गल्लीबोळातले नाही पुढे रे. आम्ही
तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर काम करू. आणि या प्रक्रियेमध्ये ठीक आहे बाकीचं काही असू द्या, पण विचलित झालो नाही. मला फार लोकांचे फोन आले, तुम्हाला सांगतो, फार महाराष्ट्रातून आले फार, की विचलित होऊ नका कोणी. आणि आपण असं काही करायचं नाही, विचारांनीच लढायचं आपण. आणि यांच्या सगळ्या याच्यामुळं माझं गेलं अख्ख्या महाराष्ट्रात नाव झाले आता. हां जाऊ दे, मी आता इथंच खुडखुड करीत होतो गावात तालुक्यात ना. अहो 3 तारखेनंतर मला एक वेळेस आहे ना, भुजबळ साहेब आहे ना महाराष्ट्रात घेऊन जातील मला एखाद्या वेळेस. हां आणि मग जर याच्यामुळं समजा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला महाराष्ट्रात राज्यात काम करण्याची संधी मिळेल. आता काय कवर इथंच खुडखुड करू, आता कवर इथं सगळं आता प्रपंच आहे, माझी पत्नी आहे, माझी मुलं सगळं सेटल आहे. मला काहीच काही कोणाकडं भीक मागायची नाही आणि मला कोणाकडे हातही पसरायचं नाही. आणि मी माझ्या याच्यात सगळं हे 24 तास मी लोकांसाठी बांधलेले. परंतु एक काम आता असं करायचं की समाजासाठी काम. आणि काय होणार आहे आता, आम्ही कारखान्याचा डायरेक्टर, काही दिवस बाळासाहेब ताजने, काही दिवस मेघनाथ पांडे, एवढं दोघांमध्येच खेळ चालू आहे सगळ्यांना. आता आम्ही खरंच कंटाळलो आता खरंच. आणि खरंच ते म्हणत असेल ना, मी खरं याच्यात बोलते, मला माहिती आहे इथं का तालुक्यात जाईल, मी राजीनामा देतो, 50 लाख माझे उतार्याचं कर्ज आहे ना घ्यावा. आणि त्यांच्यापैकी कुणी, मी कुणबी जागेवर आहे म्हणजे ओबीसी जागेवर आहे ना, तर कोणी कुणबी माणूस जर कुणी यायला तयार असेल, फक्त माझ्या नेत्यांनी मला सांगावं. हां तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने बरं का. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की ते माझं कर्ज फेडून टाकावं, आणि आमचे समृद्धी मंडळाचे जे नेते आहेत ना त्यांनी आदेश द्यावा मला, चेअरमननी माझ्या, कारण कारखान्याच्या कामासाठी किती आजबतोय आम्ही. हां चेअरमन बरोबर आम्ही किती हे करतोय, कष्ट घेतोय, हे सगळ्या लोकांना माहिती आहे. नाही नाही काही बोललेत ऐका, काही बोललेत की बा राजीनामा द्या, आमच्यामुळं तुम्ही डायरेक्टर, आमच्या दृष्टीने. अरे आम्ही काय आमदार होणार आहे का खासदार होणार आहे? आता काय होणार आहे आम्ही इथं सांगा ना. तिथं आमदारकीचं आरक्षण एसटीचं आहे आणि खासदारकीचं आरक्षण एसटीचं आहे, मग काय होणार काय हो समजा. त्यामुळे आम्ही ते पदविध याच्या पलीकडे गेलेली माणसं आहोत. आता थोडंसं जरा वेगळं काम, सामाजिक काम, एक थोडंसं प्रश्न राज्याच्या लेवलला काम करावं अशी इच्छा आहे. खरंच माझी इच्छा आहे आणि ती बऱ्याच दिवसाची होती. तुम्हाला सांगतो माझी इच्छा या निमित्ताने ती चालून आली. आणि म्हणून हा आनंद मला आहे. मी काही कोणावर काही नाही आहे काही, त्याच्यामुळं फक्त एक आहे, तारतम्य ठेवावं, शांतता ठेवावी, काही वाईट वक्त काही करू नये. कोणी आता पोस्ट, मी मीडिया सोशल मीडियाला सुद्धा सांगेल आपल्या की काही आता पोस्ट वगैरे याच्यात काही वाढू नका, काही टाकू नका. काय व्हायचं, काही हे करणारे जे चुकतील माणसं त्यांचा बंदोबस्त काय त्यांच्या लेवलला करायचे ते करतील किंवा सरकार करेल, पण आपल्याकडून काही होऊन द्यायचं नाही. 2-3 दिवस शांततेने आपल्याला वातावरण चांगलं ठेवायचं. आणि आपण चांगल्या तऱ्हेने 3 तारखेचं एक एल्गार मेळावा घेऊ. पुन्हा एकदा तुम्ही फार मोठ्या संख्येने इथं माझे तरुण मुलं, महिला सगळे, रेडे, कुंभेफळ, सुगाव, सगळ्या इकडची मंडळी आलेत, सगळे मोठ्या संख्येने सगळे थांबलेत. आपण फक्त आजच एक नाईलाजानी आपल्याला अशी सभा घ्यावी लागली, नाईलाजानी बरं का. म्हणजे माझी इच्छा नव्हती गावात ही सभा घ्यायची, परंतु म्हणून मी पहिल्यांदाच खंत व्यक्त केली की अशी पहिली सभा आहे फक्त की बरीचशी माझी माणसं दिसती नाही. मला सकाळी एकदा म्हणे तुम्ही लग्नाला येणार आहे का नाही? म्हणलं का बरं बाळासाहेब, लग्नाला येणार इकडे? म्हणणार तो माझा माणूस आहे, तो विजय कोटकर माझा माणूस आहे ना, त्याच्या मुलीच्या लग्नाला काय येणार नाही म्हटलं मी. मला कोण अडविल? आणि तिथं म्हणले काय जण आता याला लग्नाला बोलायचं नाही, याला दाव्याला बोलायचं नाही. अरे असं कुठं राहत आहे काय? मी दाव्यात सुद्धा भाषण करताना एका वाक्यातच श्रद्धांजली वाहतो आणि लग्नात आशीर्वाद देताना एका वाक्यात देतो. यांच्यासारख्या पाट्याच्या पाट्या भुकत नाही. त्याच्यामुळं मी समजून घ्या तुम्ही काय असेल ते. आणि याच्यातलं एक जण बोलणार आहे ना, 1 वर्षापूर्वी नायकोडी सरांना विचारा फक्त, जेलमध्ये जाता आता थांबवलेलं मी माणूस आहे याच्यातला एक जण माणूस. प्रमोदला माहिती आहे कोण येतो. असं काही नका इतक्या खालच्या पातळीवर जाऊ बाबा. नो, आपण सगळे एकातले एक आहोत सगळे. कशासाठी तुम्ही वातावरण बिघडवता? कशाला वातावरण बिघडवता? शांततेने सगळं आपण हे सगळे आहेत त्याच्यामध्ये राहू, त्याप्रमाणे आपण त्या याने राहू. आणि 3 तारखेला आपण आपला राग सगळा जो काढायचा ना, काही कोणच्यावर हे करायचं नाही. आपण सगळा राग जो हे करायचा आहे तो सगळा कॉन्सन्ट्रेट मेळाव्यावर करायचं आहे. एवढंच भरपूर बोललो या ठिकाणी, एवढं आता सफिशियंट झालं. तसे माईक लावायची काही गरज नव्हती काही, परंतु आता दुपारी प्रेसमध्ये सगळं झालं होतं. परंतु ह्या मंडळींची बरीचशी चांगली भाषणं आपल्याला आज ऐकायला मिळाली. विचार
म्हणजे विचार ऐकायला मिळाले बरेचसे सगळ्यांचे, आणि म्हणून मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.